पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा असं म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजपच्या महेश लांडगेंना थेट आव्हान दिलंय। सांगलीमधल्या मोर्चामध्ये आमदार महेश लांडगेंनी प्रक्षोभक भाषा वापरली होती। प्रक्षोभक भाषा वापरणाऱ्या आमदारांना अटक करा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली। सांगलीतील मोर्चात सत्ताधारी पक्षाचे आमदार महेश लांडगे यांनी प्रक्षोभक भाषण केलं होतं। या भाषणावरून आक्रमक झालेल्या सुप्रिया सुळे यांनी लांडगेंना मोठं आव्हान दिले। तुम्हाला पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा असं सुप्रिया सुळे लांडगे यांना म्हणाल्या। तर अशी प्रक्षोभक भाषा वापरणाऱ्या आमदारांना अटक करा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे। सांगलीतील कुपवाडमध्ये कचरा टाकण्याच्या क्षुल्लक वादातून मनीषा केसरेकर आणि मोहन केसरेकर या दाम्पत्यावर फरीद शेखनं प्राणघातक हल्ला केला होता। या हल्ल्यात केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी फरीद शेखला अटक केली आहे। केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ कुपवाडमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात भाषण करताना भाजप आमदार महेश लांडगे यांनी प्रक्षोभक भाषण केलं। आमदार लांडगे यांनी वापरलेल्या या भाषेवर सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतला, तसंच त्यांना आव्हानही दिलं। माझी हात जोडून देवेंद्रजींना विनंती आहे की अशा आमदारांना आवरा। लॉ अँड ऑर्डरचा इश्यू होईल, त्याच्यात सर्वसामान्य माणूस भरडला जाईल। काय तुम्ही जर हत्या करा असं म्हणणार आहे लोकांना, कापा काय सांगता, आम्हाला धमकी देताय? राज्यात सत्ताधारी पक्षातले काही आमदार सभांमध्ये वारंवार प्रक्षोभक भाषा वापरतात। नितेश राणे, गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप, महेश लांडगे आणि अक्षय कर्डिले यांची वक्तव्य ही चर्चेत आली आहेत। त्यावरूनच सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे कारवाईची मागणी केली आहे। अशा सगळ्या आमदारांवर केस करून त्यांना अटक झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे। मी चॅलेंज करते त्या आमदाराला, पहिला वार करायचा ना तर सुप्रिया सुळेवर अधिक हिंमत असेल तर। काय लावलंय आज? छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। चाकणमधल्या रस्त्यांची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केली जाते। चाकणमधल्या एमआयडीसी मधले अनेक उद्योगधंदे जे आहेत ते बंद करण्याचा निर्णय उद्योजकांनी घेतला, कारण या ठिकाणचे खराब रस्ते, पोहोचायचं कसं, या ठिकाणी यायचं कसं, रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था आणि त्याच्यामुळे उद्योगधंदे हे महाराष्ट्रातून बाहेर जात असल्याचं सांगितलं जात होतं। मात्र चाकणमधल्या एमआयडीसी मधले रस्ते आप यहाँ दिल्ली से बैठ, मैं नीचे बैठ से आगे जाइए, आप पीछे आना तो आगे मत मिल जाएगा सारे फोटो वीस कंपन्या स्थलांतरित होण्याची घोषणा केल्यानंतर प्रशासनाने खरं तर राहते उचलले आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की ज्या पद्धतीने पाहायला खरं तर प्रशासनाला जाग आलेली पाहायला मिळते। उदय सामंत असतील, त्यांनी खरं तर उद्योजक असेल त्यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्तराची नंतर या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरं तर या ठिकाणी परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी होती, वाहतूक कोंडी कशामुळे होते याचा संपूर्ण आढावा या ठिकाणी पाहायला मिळते। आज या ठिकाणी रिंग रोडची सुद्धा त्यांनी या परिसरामध्ये रिंग रोड केल्यानंतर कशा प्रकारे वाहतूक कोंडीतून मिळेल एकनाथ शिंदेकडून चाकण एमआयडीसी मध्ये रस्त्यांची पाहणी या ठिकाणी केली जाते। उदय सामंत यांनी याआधी देखील या रस्त्यांची पाहणी केलेली होती, ज्यावेळेला उद्योजकांनी निर्णय घेतला होता की रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे या ठिकाणाहून उद्योग जो आहे तो दुसरीकडे नेला जात आहे
असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर मंत्र्यांकडून या रस्त्याची पाहणी देखील करण्यात आलेली होती. उदय सामंत यांनी या ठिकाणी येत रस्त्यांची पाहणी केलेली होती. खड्डे बुजवण्याचे निर्देश जे आहेत ते दिलेले होते. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे खड्डे जे आहेत ते बुजवले जावेत, रस्ता चांगला केला जावा या संदर्भातले आदेश दिलेले होते. आणि आता या खड्ड्यांची नेमकी अवस्था काय, या रस्त्याची अवस्था नेमकी काय आहे, खड्डे बुजवले गेलेले आहेत की नाही, कशा पद्धतीनं काम सुरू आहे, याची पाहणी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केली जाते. या रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था याच्यावरून शरद पवार यांनी देखील चिंता व्यक्त केलेली होती. त्यांनी सुद्धा सरकारला एक पत्र लिहिलेलं होतं. मुख्यमंत्र्यांना एक पत्र शरद पवारांकडून लिहिण्यात आलेलं होतं. या रस्त्याच्या दुरवस्थेची पाहणी विरोधकांकडून देखील करण्यात आली. विरोधकांकडून चिंता व्यक्त करण्यात आलेली होती, कारण असंख्य उद्योजक जे आहेत ते या ठिकाणाहून आपला उद्योग बाहेरच्या राज्यामध्ये नेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता. कारण एकच, ते म्हणजे रस्त्यांची झालेली दुरवस्था, रस्त्यांवर पडलेले खड्डे. MIDC पर्यंत पोहोचण्याचा रस्ता हा अत्यंत वाईट झालेला आहे. कामं नीट होत नाहीयेत, खड्डे बुजवले जात नाहीयेत अशा तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. मात्र याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष सातत्यानं करण्यात आलेलं होतं. त्यामुळे उद्योजकांनी बाहेरच्या राज्यामध्ये जाण्याचा निर्णय घेतला.